खरातकडे विरोधी पक्षातील कोण जायचं त्याचे पुरावे देऊ शकतो असं फडणवीस यांनी इशारा देत म्हटलंय। राजकीय रंग देण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे याचा भंडाफोड केल्याचंही फडणवीस म्हणाले। नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही, कठोर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा भंडाफोड केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। अवैध बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा ही भोगावीच लागेल। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत। तर समोर येणाऱ्या नेते मंत्र्यांच्या खरातसोबतच्या फोटोंवरून विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग। आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत। ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल। तर की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। भोंदूबाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्र्यांना 6 आरोपी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे। तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही 6 आरोपी करायचं का असा पलटवार बन यांनी राऊतांवर केलाय। त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना 6 आरोपी केलं पाहिजे। जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना 6 आरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बुवाबाजी थांबणार नाही। तर मग याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारं महाविकास आघाडीचं सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सह आरोपी करायचं का? महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबासाठी पाणी उपलब्ध करून दिलं, त्यासाठी स्वतंत्र GR काढला। मग या पायघड्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात का घातल्या होत्या?